आजचा निकाल जो असणार आहे तो अनेक अर्थांनी महानिकाल असणार आहे, कारण की जवळपास 1200 पानांचा हा निकाल असणार आहे। एबीपी माझाकडे जी एक्सक्लुझिव्ह माहिती आहे त्यानुसार एकूण 34 याचिकांचा 6 गटामध्ये समावेश करून ही सुनावणी पार पडली आणि त्यानुसार 6 गटामध्ये हा निकाल वाचला जाणार आहे। सुमारे 200 पानांचा एक निकाल असून 6 गटांचा मिळून सुमारे 1200 पानांचं हे निकालपत्र जे आहे ते तयार करण्यात आले। परिणामी 6 गटातील निकालांचा केवळ जो सारांश आहे तो वाचला जाईल आणि नंतर दोन्ही निकालाची प्रत ही गटांना पाठवली जाईल। शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी एकूण 34 याचिकांचा 6 गटामध्ये समावेश करून ही सुनावणी जी आहे ती पार पडलेली होती। एकंदरीत जर पाहायचं झालं तर या निकालाचे काय नेमके परिणाम असू शकतात, तर पक्षांतर बंदी कायद्याची स्पष्टता आणि त्याची जी नेमकी व्याख्या आहे ती या प्रकरणाच्या निकालानंतर स्पष्ट होईल। सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील मर्यादा देखील स्पष्ट होतील। या प्रकरणांमधील अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अधिकार हे देखील स्पष्ट होणार आहेत। राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्या कार्यकक्षा देखील यामुळे स्पष्ट होतील। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालातील केवळ ठळक मुद्दे वाचतील आणि सुनावणीच्या सविस्तर निकालाची प्रत त्यानंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे। या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल आणि शिंदेंना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल। पण ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले तर तो उद्धव ठाकरे यांच्यासाठी मात्र अतिशय मोठा धक्का असेल। विधान भवनामध्ये अधिकारी वरिष्ठ वकील हे आता उपस्थित झालेले आहेत। विधान भवनामध्ये वरिष्ठ अधिकारी वकील हे देखील पोहोचलेले आहेत। विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये ही संपूर्ण सुनावणी पार पडणार आहे। सुनील प्रभू देखील विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। शिंदे गटाचे वकील देखील विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। एक महत्त्वाची अपडेट या क्षणाची, त्यामुळे काही क्षणातच आता निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्राचा हा महानिकाल आहे। अनेक अर्थांनी अनेक परिणामकारक असा हा निकाल ठरणार आहे। विधानसभा अध्यक्षांच्या दालनात अधिकारी आणि वरिष्ठ वकील जे आहेत ते उपस्थित आहेत। त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कुठल्याही क्षणी अपात्रतेसंदर्भातला जो निकाल आहे तो देऊ शकतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर अपात्र ठरले तर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल। शिंदेंना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल। पण ठाकरे गटाचे आमदार जर अपात्र ठरले तर तो मात्र उद्धव ठाकरेंसाठी अतिशय मोठा धक्का असणार आहे, कारण ठाकरे गटाकडे आधीच केवळ 16 आमदार शिल्लक आहेत, त्यातील 14 अपात्र ठरले तर त्याचा जो परिणाम आहे तो आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामगिरीवर देखील होऊ शकतो। त्यामुळे या निकालाची जी आहे ती प्रतीक्षा लागून राहिलेली आहे की कुठल्याही क्षणामध्ये आता राहुल नार्वेकर हे येतील आणि त्यानंतर ते आपल्या निकालातील जे ठळक मुद्दे आहेत ते वाचून दाखवतील। अतिशय मोठा असा निकाल असणार आहे, कारण की जवळपास 34 याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या आणि त्या 6 गटांमध्ये विभागल्या गेल्या आणि त्यानंतर त्याच्यातले जे ठळक मुद्दे आहेत ते देखील आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वाचून दाखवणार आहेत। परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे जे आमदार आहेत, शिंदे गटाचे जे आमदार आहेत हे विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि विधान भवनामध्ये भरत गोगावले हे पोहोचल्यानंतर त्यांनी मात्र जय श्रीरामचा हा नारा दिला। तर दुसरीकडे आपण पाहतोय की शिवसंकल्प अभियानामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत आणि तिथे शिवसंकल्प अभियानामध्ये आपला जो नियोजित कार्यक्रम आहे तो देखील मुख्यमंत्र्यांकडून सध्या सुरू आहे। त्यामुळे दोन्ही गटाचे जे आमदार खासदार हे आता विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। दोन्ही गटाचे वकील पोहोचलेले आहेत, वरिष्ठ अधिकारी हे देखील पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता सगळ्यांची उत्सुकता लागून राहिलेली आहे ती म्हणजे या निकालाकडे काय नेमका निकाल येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की दूरदृष्टी आणि दूरगामी असा परिणाम करणारा हा निकाल आहे। या निकालाचे परिणाम देखील विविध असणार आहेत की सातत्यानं जो पक्षांतर बंदी कायद्याबद्दलचा जो उल्लेख केला जातो, ज्यावेळेला शिवसेनेमध्ये ऐतिहासिक बंड केलं आणि त्यानंतर सातत्यानं पक्षांतर बंदी कायद्याचा उल्लेख केला गेला, याच पक्षांतर बंदी कायद्याची स्पष्टता आणि नेमकी व्याख्या जी आहे ती या प्रकरणाच्या निकालानंतर स्पष्ट होऊ शकेल। याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील मर्यादा नेमका काय असतील या देखील स्पष्ट होऊ शकतील। या प्रकरणांमधील अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अधिकार नेमके काय असतील हे देखील स्पष्ट होऊ शकतील। याशिवाय राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्या देखील कार्यकक्षा काय आहेत या देखील स्पष्ट होऊ शकतील। त्यामुळे अनेक अर्थांनी आजचा जो निकाल आहे तो महत्त्वपूर्ण असणार आहे। याशिवाय एकनाथ शिंदे यांनी जे बंड केलेलं होतं त्या बंडानंतर 40 आमदार त्यांच्यासोबत गेलेले होते, या 40 आमदारांच्या भवितव्याचा फैसला आहे आणि या सोबतच ठाकरे गटाचे जे 14 आमदार आहेत यांच्या देखील भवितव्याचा फैसला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।